विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आजळराव पाटील हे या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपले सर्वांचे अनमोल मत घेऊन उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बेल्लेवासियांच्या भेटीसाठी आले। मी सर्व बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर बेल्ले राजुरी जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने मतदारांच्या वतीने दादा आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या समावेश उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेतील उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचं नाव ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये मोठं केलं, स्वतःच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी रणरागिणी ही पदवी संपादन केली ते आदरणीय आशाताई बुचके, शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय माऊली खंडागळे, आपल्या गावचे सरपंच माननीय राजाभाऊ गुंजाळ, सन्माननीय सुनंदाताई गाडगे यांच्या बाबतीत तर मी काय सांगावं, भल्या भल्यांना पाणी पाजण्याचं काम ताईंनी केलं। भाजपच्या नेत्या आदरणीय सुनंदाताई गाडगे, त्याचबरोबर माझा राजकीय जीवनातील सहकारी, परंतु तो मला सोडून गेला। कुठे अमोल शिंदे, भाजपचा नेता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा सन्माननीय संचालक, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, जानकुशेठ गावकर, बेल्लेचे शाखा प्रमुख, सर्व शिवसैनिक, विभाग प्रमुख, मी नवीनच असल्यामुळं मला काही पद आणि बाकीची सगळ्या काही गोष्टी सांगता येणार नाहीत दादा, कारण मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने आलो नाही, त्याच्यामुळे मला पदच माहित नाही। जाफर भाई असतील, जाकीर भाई असतील, पठारवरची सगळ्यांची नावं घेता येतील विषय मला पांडुशेठ, आदरणीय व्यासपीठ गणेश भाऊ, उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, आज आपल्या गावामध्ये आपल्या विभागाचे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार शिवाजीराव आढळराव दादा पाटील हे उद्या फॉर्म भरण्यासाठी, आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे या ठिकाणी जाणार आहेत। तत्पूर्वी आपल्या ग्रामदेवतांचं भैरवनाथाचं दर्शन असेल, बेल्लेश्वराचं दर्शन असेल, नेमत शिवाजी बाबाचं दर्शन असेल, हे सर्व घेऊन आणि मतदार राजाचा आशीर्वाद घेऊन उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि मग अर्ज दाखल करत असताना बेल्ले गावातच काय यायचं, पहिल्यांदा बेल्ले गावातून या ठिकाणी या मतदारांचा आशीर्वाद घेऊन जायचं असं दादांनी ठरवलं आणि म्हणून दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। 3 वेळा लोकसभेमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व केलं, त्यामध्ये पहिल्यांदा निवडून गेले, दुसऱ्यांदा गेले, तिसऱ्यांदा गेले। आता लोकांना प्रश्न पडला असेल की त्यावेळेस 3 वेळेस दादांच्या विरोधात काम करणारा जयवंत धोडके हा कसा काही शिवसेनेत जाणार नाही, बरोबर ना? तर त्याला अनेक कारण आहेत, मी कोणावरही त्याबद्दल बोलणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही, परंतु या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तो शरद पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष राहिलेला नसून ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दादा इथे चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी न्याय मिळत नाही आणि गेले अनेक वर्ष या पठार भागामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये सातत्याने विरोधी पक्षाचाच जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असायचा।